पालक पालक म्हटलं की अनेक जण नाक मुरडत असतात. बहुतेक जणांना पालक हे आवडत नाही, पण पालक खाणं आपल्या शरीरासाठी तितकंच फायदेशीर असतं. अशा वेळेस आपल्याला पालक कशा पद्धतीने आपण खाऊ घालू शकतो हे सुचत नाही, पण अगदी लहानच काय मोठे सुद्धा मागून मागून खातील इतकी छान खुसखुशीत अशी पालकाची पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. पावसाळा चालू झालेला आहे आणि अगदीच पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला चहाबरोबर नाश्त्याबरोबर काहीतरी असं पाहिजे नसतं, तर अगदी हेल्दी पौष्टिक अशी पालकाची पुरी बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पालकाची पुरी बनवण्यासाठी मी इथे जुड्डी पालक घेतलेली. पालकाची देठं जी आहे ती आपल्याला जास्त मोठी घ्यायची नाही, तर अगदी बोटा इतकी जी देठं असतात ती आपल्याला पानांबरोबर घ्यायची. स्वच्छ धुवून निथळून आपल्याला ती घ्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये एक मसाला घालणार आहे, ज्यामुळे अगदी त्याची चव जी आहे ती अगदी कचुरीसारखी लागू शकते. इथे मी आलं लसूण जिरे घेतलेले आणि धने घेतलेले, बडीशेप ओवा मी इथे घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आपल्याला लागणार आहे आणि गव्हाचं पीठ लागणार आहे. सगळे मसाले जे आपण घेतलेले कोरडे ते एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याचबरोबर पालकसुद्धा यामध्ये घालून घ्यायची. आता इथे तुम्ही पालक बारीक चिरून घेऊ शकतात किंवा थोडीशी गरम पाण्यामधून तिला तुम्ही वाफवून घेऊ शकता, पण मी इथे वाफवलेली नाही आहे आणि चिरलीसुद्धा नाही आहे, तर डायरेक्ट तशीच घातलेली आहे. यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पालकाला पाणी सुटतं. पालकाच्या पानांमध्ये जे असतं ना ते पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं कोरडंच फिरून घ्यायचं, म्हणजे खालचा जो मसाला असतो धने वगैरे ते व्यवस्थित वाटले जातात. अगदी मी अर्धा ग्लासभर जे आपलं नेहमीचं एक ग्लास असतं पाणी प्यायचं, ते अर्धा ग्लास पाणी मी इथे घालून एकदम बारीक अशी फाईन आपल्याला ही पेस्ट इथे करून घ्यायची आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी ही पेस्ट काढून घेतलेली आहे. त्यामध्ये अगदीच आपल्या अंदाजानुसार आपल्याला पांढरे तीळ जे असतात ते घालायचे, थोडासा हिंग घालायचा आहे, थोडीशी मी इथे हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेले आणि गरम मसाला जर तुमच्याकडे असेल ना तर तो आपल्याला यामध्ये घालायचा. अगदीच तुम्हाला जर हे मसाले नसेल घालायचे वरचे तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची जी असते ती आपण यामध्ये घालून घेतलेली. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर मीठ घालायचं किंवा जितकं तुम्ही बनवताय पुऱ्या त्या अंदाजानुसार कमी जास्त करून तुम्ही इथे मिठाचं प्रमाण घालू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, पण जी आपण पालकाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये जेवढं पीठ गव्हाचं बसेल अगदी तेवढंच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथे प्रमाण घेतलेलं नाही आहे, कारण आपल्याला पीठ किती बसेल हा अंदाज नसतो. जसं जसं बसेल तसं तसं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं. जसं आपण नेहमीची पुरी बनवतो अगदी तसंच आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं असतं, कारण पालकाला तुम्हाला माहिती आहे की पालकाला पाणी सुटतं. घट्टसर असं आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं. अगदीच तुम्हाला वाटलंच की थोडासा पाण्याचा हात आपल्याला ओलसर करून हे पीठ मळून घ्यायचं आणि साधारणतः 15 ते 20 मिनटं आपल्याला हे इथे झाकून भिजायला ठेवायचं. जास्त लक्षात ठेवा, जास्त वेळ तुम्ही हे पीठ भिजायला ठेवू नका, कारण पालकामध्ये मी पहिलं पण तुम्हाला सांगितलंय पालकाला पाणी सुटतं, त्यामुळे पीठ पातळ होतं आणि 10, 15, 20 मिनटं झाले की तेलाचा हात लावून परत एकदा पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं, म्हणजे पिठाचा जो कलर असतो हिरवागार पालकाचा तो पिठाला छान चढतो आणि त्यानंतर आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची. आता इथे तुम्ही छोटे छोट्या गोळ्या बनवून सुद्धा पुऱ्या इथे बनवून घेऊ शकता किंवा अशी एक चपाती लाटायची आणि पुऱ्या इथे वाटीने किंवा कशाच्या साहाय्याने तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. लक्षात ठेवा की इथे मात्र आपल्याला चपाती जी आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे. जितकी तुम्ही पातळ लाटाल तितकी ती खुसखुशीत कुरकुरीत होते आणि फुगली सुद्धा जाते, कारण आपण पालक काय इथे वाफवून घेतलेला नाही. तर इथे चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मी पुऱ्या इथे कट करून घेतलेल्या आहे. ही पद्धत अगदी मला सोपी वाटते आणि पटकनी होतं. छोटे छोटे गोळे करून ती पुरी लाटण्यापेक्षा एक मोठी चपाती लाटून अशा पुऱ्या कट केल्या की वेळ पण वाचतो आणि पटकनी होतात आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकाराच्या होतात. तर इथे पुऱ्या लाटून झालेल्या आहे. तेल
मात्र मी इथे पहिलंच गरम करायला ठेवलं होतं, जेव्हा आपण पुरी बनवायला घेतली, चपाती लाटायला घेतली त्यावेळेस. आणि त्यानंतर ना आपल्याला गरम एकदम तेल चांगलं तापलेलं पाहिजे, नाही तर काय होतं पुरी ना तेलकट होते जर तेल चांगलं तापलेलं नसेल तर. आणि दोन्ही साईडने चांगला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला पुरी इथे चांगली तळून घ्यायची. बघू शकता छान अशा बलूनसारख्या किंवा पावासारख्या टर्म फुगतात, एकदम खुसखुशीत लागतात, छान लागतात, कचोरीसारखी त्याची टेस्ट लागते. कारण आपण जो मसाला आहे तो कचोरीचाच आपण इथे बनवून घेतलेला आहे. मुलंसुद्धा आवडीने खातात, मोठेसुद्धा आवडीने खातात. प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा सकाळच्या पहिला जो मुलांचा डब्बा असतो छोट्या सुट्टीसाठी, तेव्हासुद्धा तुम्ही अगदी बटाट्याच्या भाजीबरोबर ही पुरी तुम्ही इथे देऊ शकता. तर याच पद्धतीने आपण राहिलेल्या बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथे बनवून घेतलेल्या आहे. बघू शकता छान अशा बलूनसारख्या टर्म फुगल्या गेलेल्या आहे, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आणि आतून तुम्ही इथे बघू शकता एकदम खुसखुशीत आणि कलर जो आहे ना तो अगदी हिरवागार आलेला आहे. अगदी तुम्ही 3-4 दिवससुद्धा ह्या पुऱ्या प्रवासात घेऊन जाऊ शकतात, काहीच त्याला होत नाही. आणि खायला हेल्दी आहे, पालक हा हेल्दीच असतो. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आज इथे पालकाची पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली. ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा. आणि परत एकदा असाच रेसिपीचा व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त